हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण जिल्हा परिषद भरती 2021 मध्ये फार्मसिस्ट पदासाठी थर्ड लेक्चर घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण व्हायटामिन्स आणि त्याची ब्रीफ इन्फो घेणार आहोत. व्हायटामिन्स काय आहेत, टाइप्स काय आहेत व्हायटामिन्सचे, डिफिशियन्सी डिसीज कुठले आहेत, ते सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत. तो लेक्चर लास्ट पर्यंत बघा. आवडला असेल तर जर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला स्टार्ट करूया लेक्चरला. तर फर्स्ट आहे आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. व्हायटामिन्स म्हणजे काय? व्हायटामिन्स हे एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे जे आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहे, मायक्रोन्यूट्रिएंट अँड विच नीड स्मॉल क्वांटिटीमध्ये आपल्याला गरज असते व्हायटामिन्सची तो फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम आणि बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. व्हायटामिन्स दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेले आहे, फॅट सोल्युबल व्हायटामिन्स अँड वॉटर सोल्युबल व्हायटामिन. फॅट सोल्युबल व्हायटामिन स्टोर्ड इन बॉडी फॅट टिश्यू मध्ये स्टोर्ड होतो फॅट सोल्युबल व्हायटामिन्स. आणि विटॅमिन ए, डी, ई, के हे फॅट सोल्युबल व्हायटामिन आहेत आणि रेस्ट ऑफ बाकीचे सगळे जे उरलेले व्हायटामिन्स आहेत ते वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आहेत. फॅट सोल्युबल व्हायटामिन्स ऍब्झॉर्ब मोर इझिली बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतात इन प्रेझेन्स ऑफ डायटरी फॅट. डायटरी फॅट जर प्रेझेन्स असेल बॉडीमध्ये, आपण जे डाएट घेतो त्याच्यामध्ये व्हायटामिन्स हे जे इझिली ऍब्झॉर्ब होतात. वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडीमध्ये स्टोर होत नाहीत वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स. ते लेफ्ट ओव्हर युरिन मधून ते एक्सक्रीट होतात बॉडीमधून बाहेर. आणि अल्दो दे कीप स्मॉल रिझर्व ऑफ दीज व्हायटामिन्स. स्मॉल रिझर्व ठेवतं आपली बॉडी त्या व्हायटामिन्सचं. वॉटर कम्प्लीट एक्सक्रीट होत नाही तर स्मॉल रिझर्व म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. दे हॅव टू बी टेकन ऑन रेग्युलर बेसिस. आपल्या रेग्युलर बेसिसवरती ते व्हायटामिन्स घ्यावं लागतं वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स टू प्रिव्हेंट शॉर्टेज इन द बॉडीमध्ये शॉर्टेज होऊ नये म्हणून रेग्युलर बेसिसमध्ये आपण इनटेक करतो वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स. ओके. व्हायटामिन B12 इज द ओनली वॉटर सोल्युबल व्हायटामिन दॅट कॅन बी स्टोर्ड इन द लिव्हर फॉर मेनी इयर्स. ओके. व्हायटामिन B12 हा एकच असा वॉटर सोल्युबल व्हायटामिन आहे जे आपल्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये स्टोअर होतो मेनी इयर्स पर्यंत. ओके. व्हायटामिन्स हे एक असं सबस्टन्स आहे दॅट नीड बॉडीसाठी आपल्या गरजेचं आहे, जे ग्रोथ होण्यासाठी, बॉडीची डेव्हलपमेंट होण्यासाठी, नॉर्मली जे काही आपले बॉडी फंक्शन्स आहेत त्याला ग्रो अप करण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठी व्हायटामिन्सची आपल्याला गरज असते. देर आर 13 व्हायटामिन्स इन युअर बॉडीमध्ये आपल्याला 13 व्हायटामिन्सची आपल्याला गरज पडते. ते 13 व्हायटामिन्स कोणते आहेत चला डिस्कस करूया. ओके. फर्स्ट वन आपण काय डिस्कस करणार आहोत? व्हायटामिन, त्याचं डिफिशियन्सी डिसीज, केमिकल नेम काय आहे, त्याचं सोल्युबिलिटी कशामध्ये होते, वॉटरमध्ये आहे, फॅटमध्ये सोल्युबल आहेत. आणि ओव्हर जर व्हायटामिन ए जर ओव्हर झाला किंवा कुठल्याही व्हायटामिनचा ओव्हर झाला तर कुठला सिंड्रोम होतो ते पण डिस्कस करणार आहोत. तर व्हायटामिन ए इज अ केमिकल नेम रेटिनॉल, फॅट सोल्युबल व्हायटामिन आहे. डिफिशियन्सी डिसीज, व्हायटामिन एच्या डिफिशियन्सीमुळे व्हायटामिन एची जी कमतरता झाली तर नाईट ब्लाइंडनेस, हायपर केराटोसिस अँड केराटोमॅलेसिया होतो. ओव्हरडोज सिंड्रोम, हायपर विटॅमिनोसिस ए. ओके. व्हिटॅमिन B1 इज ऑल्सो नोन ॲज थायमिन, हे वॉटर सोल्युबल आहे. बेरी होतं व्हिटॅमिन B1 च्या डिफिशियन्सीमुळे वर्निक कोर्सॅकॉफ सिंड्रोम. अँड ओव्हरडोज जो झाला तर ड्राउझिनेस अँड मसल रिलॅक्सेशन होतं. व्हिटॅमिन B2 इज ऑल्सो कॉल्ड ॲज रायबोफ्लेविन, केमिकल नेम आहे त्याचं. इथं वॉटर सोल्युबल आहे B2. अरिबोफ्लेव्होनेसिस हा डिफिशियन्सी डिसीज होतो. ग्लॉसायटिस, देन अँग्युलर स्टोमॅटायसिस हे डिफिशियन्सी डिसीज आहे. नेक्स्ट व्हायटामिन B3 त्याला केमिकल नेम काय? नियासिनामाइड, निकोटिनामाइड अँड रायबोसाइड हे केमिकल नेम्स आहेत. तर सोल्युबिलिटी काय आहे? सोल्युबिलिटी वॉटर सोल्युबल आहे. आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? ठीक आहे. सपोज क्वेश्चन विचारला जाते केमिकल नेम. व्हिटॅमिन एचं केमिकल नेम काय आहे? तर रेटिनॉल विचारतील. विच ब्लाइंडनेस कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतं? तर व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतं. अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाईल. किंवा पेलाग्रा हा डिसीज कुठल्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सी होतं? तर व्हिटॅमिन B3 नियासिनच्या डिफिशियन्सीमुळे कुठला डिसीज होतो? तर पेलाग्रा होतो. हे अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाईल. सो सगळं लर्न करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. व्हिटॅमिन B3 ची डिफिशियन्सी ओव्हरडोज जर झाला तर लिव्हर डॅमेज होतं. ओके. नेक्स्ट व्हिटॅमिन B5 म्हणलं तर पॅन्टोथेनिक ऍसिड. पॅन्टो मीन्स 5. पॅन्टोथेनिक ऍसिड लक्षात ठेवायचं, वॉटर सोल्युबल आहे. डिफिशियन्सी झाली व्हिटॅमिन B5 पॅरास्थेशिया होतो.
ओव्हरडोज सिंड्रोम झाला, ओव्हरडोज जर घेतला व्हिटॅमिन B5 चा तर डायरिया होतो, पॉसिबली नॉझिया अँड हर्टबर्न जळजळ करणे, नॉझिया होतं. ठीक आहे. व्हिटॅमिन B6 पायरिडॉक्झॅमाइन हे केमिकल नेम आहे, वॉटर सोल्युबल आहे. व्हिटॅमिन B6 च्या डिफिशियन्सीमुळे ॲनिमिया होतो, पेरिफेरल न्यूरोपॅथी अँड ओव्हरडोज झाला तर इम्पेअरमेंट ऑफ प्रोपिओसेप्शन, नर्व डॅमेज, डोजेस अप टू 100 mg per day. Okay. Then vitamin B7 is also called as biotin, water soluble vitamin आहे. डर्मॅटिटिस अँड एंट्रायटिस हे डिफिशियन्सीमुळे होतं. व्हिटॅमिन B9 ला केमिकल नेम फोलेट्स अँड फोलिक ऍसिड म्हणतो. फोलिक ऍसिडच्या डिफिशियन्सीमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होतं, हे वॉटर सोल्युबल आहे. आणि प्रेग्नंट लेडीमध्ये जर व्हिटॅमिन B9 जर डिफिशियंट असेल तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होतात. ओके. जर ओव्हर सिंड्रोम झाला व्हिटॅमिन B9चा, जर ओव्हरडोज झाला व्हिटॅमिन B9 जर जास्त प्रमाणात बॉडीमध्ये असेल तर इट मार्क्स सिम्पटम्स ऑफ व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी ऑटर इफेक्ट्स. ओके. नेक्स्ट व्हिटॅमिन्स अँड देअर डिफिशियन्सी. त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन B12 चं केमिकल नेम सायनाकोबॅलामिन, हायड्रॉक्झी कोबॅलामिन, मिथाइल कोबॅलामिन, ॲडिनोसिल कोबॅलामिन हे वॉटर सोल्युबल आहे आणि डिफिशियन्सीमुळे व्हिटॅमिन B12 च्या ॲनिमिया होतो. व्हिटॅमिन C ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो, वॉटर सोल्युबल आहे अँड व्हिटॅमिन C च्या डिफिशियन्सीमुळे स्कर्वी होते. आणि ओव्हरडोज झाला व्हिटॅमिन C चा तर स्टमक पेन, डायरिया अँड फ्लॅच्युलन्स. ओके. व्हिटॅमिन D चं केमिकल नेम काय आहे? कोलेकॅल्सिफेरॉल, त्याला D3 म्हणतो, अँड अर्गोकॅल्सिफेरॉल D2. ओके. वॉटर फॅट सोल्युबल आहे व्हिटॅमिन D अँड डिफिशियन्सी डिसीजमुळे रिकेट्स अँड ऑस्टिओमॅलेशिया होतं. अँड देन व्हिटॅमिन D चा जर ओव्हरडोज जर झाला तर हायपर व्हिटॅमिनोसिस D होतं. ओके. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन E चं केमिकल नेम टोकोफेरॉल आहे, टोकोट्रायनॉल्स अँड फॅट सोल्युबल आहे. माइल्ड हेमोलायटिक ॲनिमिया होतो इन न्यूबॉर्न इन्फंट्समध्ये. व्हिटॅमिन आपल्याला सन पासून मिळतं तर ओके. व्हिटॅमिन E चा जर ओव्हरडोज झाला तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होतं. ओके. मेजर इम्प्लिकेशन आहे हे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. व्हिटॅमिन के ला केमिकल नेम आहे फायलोक्विनोन, मेनॅक्विनोन. सोल्युबिलिटी आहे फॅट सोल्युबल. ब्लिडिंग डायस्थेसिस होतो तर डिफिशियन्सी झाला व्हिटॅमिन के चा. ओव्हरडोज जर झाला तर डिक्रीज अँटीकोॲग्युलेशन इफेक्ट ऑफ वारफॅरिनचा जर अँटीकोॲग्युलेशन प्रॉपर्टी आहे वारफॅरिन, कोॲग्युलेशन होऊ न देणे, तर ती प्रॉपर्टी डिक्रीज करतं जर ओव्हरडोज झाला तर. ओके. नेक्स्ट आपण याचे फंक्शन्स बघणार आहोत. व्हिटॅमिन्सचे काय काय फंक्शन्स असतात. व्हिटॅमिन ए हेल्प्स फ्रॉम फॉर्म अँड मेंटेन हेल्दी टीथ, बोन्स अँड सॉफ्ट टिश्यू. हेल्दी टीथ हे मेंटेन करण्यासाठी व्हिटॅमिन हेल्प करतं, बोन्स मेंटेन करण्यासाठी, सॉफ्ट टिश्यू, म्युकस मेम्ब्रेन अँड द स्किन. ओके. नेक्स्ट व्हिटॅमिन B6 ऑल्सो कॉल्ड पॅरिडॉक्झिन म्हणतो त्याला. अँड व्हिटॅमिन B6 हेल्प्स फ्रॉम रेड ब्लड सेल्स अँड मेंटेन ब्रेन फंक्शन. ब्रेनचं फंक्शन आणि रेड ब्लड सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्याला मेंटेन करण्याचं काम कोण करतं तर व्हिटॅमिन B6 करतं. व्हिटॅमिन B12 लाईक द अदर बी विटॅमिन्स, दुसऱ्या बी विटॅमिन सारखं इम्पॉर्टंट आहे मेटाबॉलिझमसाठी. ओके. इट हेल्प्स फ्रॉम रेड ब्लड सेल्स अँड मेंटेन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमला मेंटेन करण्याचं आणि रेड ब्लड जे RBCs आहेत त्यांना मेंटेन करण्याचं काम करतं व्हिटॅमिन B12. ओके. B12 ला काय म्हणतात सायनाकोबॅलामिन. ओके. व्हिटॅमिन C इज ऑल्सो कॉल्ड एज ॲस्कॉर्बिक ऍसिड. इट इज अन अँटीऑक्सिडंट आहे अँड दॅट प्रमोट्स हेल्दी टीथ आणि गम्सला अँटीऑक्सिडंट आहे आणि प्रमोट्स करतं हेल्दी टीथ राहण्यासाठी आणि गम्स राहण्यासाठी व्हिटॅमिन C. ओके. इट्स हेल्प्स द बॉडी ॲब्झॉर्ब आयर्न अँड मेंटेन हेल्दी टिश्यू. इट्स ऑल्सो इसेन्शियल फॉर वुंड हिलिंगसाठी हेल्पफुल आहे, इसेन्शियल आहे. ओके. नेक्स्ट फंक्शन काय आहे. व्हिटॅमिन D इज ऑल्सो नोन ॲज द सनशाईन व्हिटॅमिन बिकॉज
रिसीव्ह फ्रॉम सन पासून आपल्याला भेटतं म्हणून येईल सनशाईन व्हायटामिन. व्हायटामिन डी हेल्प्स द बॉडी ॲब्झॉर्ब कॅल्शियम ॲब्झॉर्ब होतं. कॅल्शियम नीड्स फॉर द नॉर्मल डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ हेल्दी टीथ आणि बोन्स. कॅल्शियम कशासाठी गरजेचं असतं आपल्याला, जे आपली नॉर्मल डेव्हलपमेंट आहे, मेंटेनन्स ऑफ हेल्दी टीथ, बोन्सला आपल्याला कॅल्शियमची नेसेसिटी असते. सो ते कशामुळे मिळतं आपल्याला, व्हायटामिन डी सनपासून मिळतं आपल्याला. इट ऑल्सो हेल्प्स मेंटेन प्रॉपर ब्लड लेवल्स ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. ओके, व्हायटामिन ई इज अन अँटीऑक्सिडंट ॲज ऑल्सो नोन ॲज टोकोफेरॉल म्हणतो आपण त्याला. व्हायटामिन ई ला केमिकल नेम आहे त्याचं. इट्स हेल्प्स द बॉडी form red blood cells and use vitamin K. Vitamin K is needed because without it blood would not stick together. म्हणजे व्हायटामिन बी जर नसेल तर ब्लड कोॲग्युलेट होणार नाही, स्टिक टुगेदर म्हणजे स्टिक होणार नाही एकत्र. ओके, सम स्टडीज सजेस्ट दॅट इट इज इम्पॉर्टंट फॉर बोन हेल्थसाठी पण व्हायटामिन के इम्पॉर्टंट आहे. बायोटिन इज इसेन्शियल फॉर मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमसाठी बायोटिन इम्पॉर्टंट आहे. ओके, अँड इन द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड कोलेस्ट्रॉल. हार्मोन आणि प्रोडक्शन कोलेस्ट्रॉलचं होण्यासाठी पण बायोटिन हे हेल्पफुल आहे. बायोटिन मीन्स व्हायटामिन. कुठलं बायोटामिन बायोटिनला म्हणतो आपण, आताच बघितलं आपल्याला रिव्हर्स क्वेश्चन विचारले. बायोटिन इज B7 मीन्स व्हायटामिन 7. नियासिन इज बी व्हायटामिन दॅट हेल्प्स मेंटेन स्किन अँड नर्व्स. इट ऑल्सो हॅज कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट्स ॲट हायर डोजेस. ओके, कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट्स आहेत व्हायटामिन नियासिन इज अ बी व्हायटामिन. ओके, नेक्स्ट आहे फोलेट. फोलेट्स वर्क्स विथ विटॅमिन B12 सोबत वर्क्स करतं फोलेट टू हेल्प फॉर्म रेड ब्लड सेल्स. आरबीसीजला हे करण्यासाठी हेल्प करण्यासाठी व्हायटामिन B12 वर्क करतं. इट इज निडेड फॉर द प्रोडक्शन ऑफ डीएनएच्या प्रोडक्शनसाठी फोलेट इम्पॉर्टंट असतं. विच कंट्रोल टिश्यू ग्रोथ अँड सेल फंक्शन. टिश्यूची ग्रोथ कंट्रोल करतं आणि सेल फंक्शन कंट्रोल करण्याचं काम करतं फोलेट विथ व्हायटामिन B12. ओके, फोलेट डिफिशियन्सी कॉजेस बर्थ डिफेक्ट होतात. फोलेट डिफिशियन्सी झाली तर सच ॲज स्पायना बायफिडा होतो. पॅन्टोथेनिक ऍसिड व्हिटॅमिन B5 इज इसेन्शियल फॉर द मेटाबॉलिझम ऑफ फूडच्या मेटाबॉलिझमसाठी इम्पॉर्टंट आहे. इट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड कोलेस्ट्रॉलच्या प्रोडक्शनमध्ये हेल्पफुल आहे. ओके, रायबोफ्लेविन vitamin B2 works with other B vitamins. It is important for the growth and production of the RBC. Okay, next thiamine vitamin B1 helps the body cells change carbohydrate into energy. It is also essential for heart function आणि हेल्दी नर्व्ह सेल्स आणि हार्टचं प्रॉपर फंक्शन होण्यासाठी थायमिन व्हिटॅमिन B1चं म्हणजे हेल्पफुल आहे. ओके, नेक्स्ट आहे some Nobel prizes for vitamin research. The Nobel Prize in Physiology or Medicine for 1929 was awarded to Christian Eckman and Sir Frederick Goland Hopkins for their contribution to the discovery of vitamins. Nobel Prizes for direct and indirect study of vitamin B12, George Whipple हे 5 पर्सन्स आहेत, त्यांना डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्टडीजसाठी व्हायटामिन B12च्या नोबेल प्राइज मिळाले. जॉर्ज व्हिपल, जॉर्ज मायनॉट, विलियम पी मुर्फी 1934 मध्ये मिळाले यांना. अलेक्झांडर आर टोड 1957 मध्ये मिळाले नोबेल प्राइज अँड डोरोथी हॉजकिन 1964 मध्ये नोबेल प्राइज मिळाले. सो दॅट्स इट फ्रेंड्स, आजच्या लेक्चरसाठी एवढंच आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.